गोपीनाथ मुंडे ते पंकजा मुंडे ओबीसी नेतृत्वाचं काय चाललंय एका भाषणानं पेटवलं राजकारण. मंडळी, महाराष्ट्राचं राजकारण जितकं गुढ तितकंच धोक्याचं आहे. गोपीनाथ मुंडे पासून ते प्रमोद महाजन असो, एकनाथ खडसे आणि आता ते येऊन टेकलेलं आहे पंकजा मुंडे यांच्यापर्यंत. एकेकाळी दिग्गज ओबीसी नेते कुठे गायब झाले आणि आता पंकजाताईंचं राजकीय भविष्य खरंच धोक्यात आहे का? मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत भाजप ओबीसी नेतृत्व आणि एका भाषणानं निर्माण केलेली राजकीय भूकंपाची कथा. ही कथा फक्त नेत्यांची नाही तर ओबीसी अधिकारांची आहे. सांगलीमध्ये एका सभेमध्ये अपक्ष खासदार असलेले विशाल पाटील यांनी असं स्फोटक वक्तव्य केलं, ज्याचे तुकडे आज महाराष्ट्राच्या प्रत्येक न्यूज स्टुडिओमध्ये आपण बघितले असतील. त्यांनी थेट आरोप केला की भाजप हा कॉपी करणारा पक्ष आहे. मग ती लाडकी बहीण योजना असो, जी पंकजा मुंडे यांनी प्रचारामध्ये सांगत होत्या, ही मुळात काँग्रेसची योजना आहे असं विशाल पाटील म्हणाले. पण प्रश्न असा आहे, योजना कोणी सुरू केली हे महत्वाचं की ही योजना कोणाची गरज होती हे महत्वाचं? लोकांच्या डोक्यात गोंधळ आणि राजकारणाच्या वादाचा धूर मात्र सुरूच आहे. या भाषणाची सर्वात मोठी लाईन म्हणजे, निवडणुका झाल्यावर पंकजा मुंडे मंत्री राहणार का? हे कोणाला माहिती नाही. ही लाईन का महत्वाची आहे? कारण पंकजाताई म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार, ओबीसींचा मोठा चेहरा आणि बीड असो किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचा जबरदस्त प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. पण भाजपच्या अलीकडच्या रणनीतीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे की ओबीसी नेत्यांना मागे ढकलण्याचा आरोप वारंवार होत आहे. परंतु मंडळी, जनतेच्या मनात अनेक प्रश्न पडलेले आहेत. जसे की पंकजाताईंचा आवाज जाणीवपूर्वक कमी केला जातोय का, की त्यांच्या स्वतःच्या राजकीय गाठी आहेत? अशा एक नाही तर अनेक प्रश्न जनतेला पडत आहेत. आणि नेमकं काय चाललं आहे? ओबीसी नेत्यांचा आवाज जाणीवपूर्वक खाली दाबला जातोय का, हे देखील प्रश्न मोठा असला तरी आता बीड जिल्ह्यामध्ये आपण राजकारण बघत आहोत. कशा प्रकारे ओबीसी विरुद्ध मराठा कसा तापलेला आहे आणि आरक्षणाचा मुद्दा जो आहे फार जोर धरत आहे. आणि ह्याच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मुंडे बहीण भाऊ आहेत त्यांना टार्गेट केलं जाते किंवा त्यांच्याविषयी बोललं जाते असं म्हणायला देखील हरकत नाही. असो मंडळी, काही जरी असलं तरी महाराष्ट्राला प्रमोद महाजन मिळाले होते. त्यांच्या रणनीतीमध्ये भाजप उभा राहिला, पण अचानक महाजन गायब झाले. राजकारणातून नाही तर संपूर्ण चर्चेतून. नंतर गोपीनाथ मुंडे ओबीसीचा चेहरा, स्वतःचा जनाधार असलेला नेता. एकनाथ खडसे जम बसलेला कॅडर नेता. आणि आज या तिघांचं नाव कोण घेतं, त्यांचं योगदान कोण सांगतं? तर कोणीच नाही. हे आपल्याला काय वेगळं सांगायची गरज नाही. मित्रांनो, जी मेन बीजेपी जी आहे, जे रुजवण्याचं जे काम केलेलं आहे, प्रमोद महाजन असो आणि गोपीनाथ मुंडे यांनी यामध्ये खरं तर हातभार लावून बीजेपी खूप महाराष्ट्रामध्ये मोठी केलेली आहे. खास करून मराठवाड्यामध्ये तर त्यांना एक बीज टाकलेलंच आहे. आणि 2 दिवसाखालीच विशाल पाटील यांची सभा झाली होती आणि त्यांना वक्तव्य केलं होतं की गोपीनाथ मुंडे यांचा काटा काढला गेला. ही लाईन साधी नाही मित्रांनो, ही महाराष्ट्राच्या राजकीय डीएनएवर प्रश्न उभा करते. होय मंडळी, ओबीसी आरक्षणाचं प्रकरण महाराष्ट्रात अत्यंत संवेदनशील. एकीकडे आंदोलन आहे तर दुसरीकडे न्यायालयीन लढाई चालू आहे. पण लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे, भाजप खरंच ओबीसीच्या पाठीशी आहे का, की फक्त घोषणापुरतं प्रेम आहे? विशाल पाटील यांचा आरोप आहे की भाजपमध्ये ठराविक लोकांचंच राजकारण चालतं, दुसऱ्यांना वर येऊ दिलं जात नाही. लिंगायत समाजावर अचानक प्रेम हे फक्त राजकीय. हे आरोप फक्त राजकीय नाहीत तर भाजपच्या ओबीसी गणिताला सरळ धक्का देणार आहे. मंडळी, पंकजा मुंडे यांनी आजवर किती संघर्ष केला आहे महाराष्ट्राला माहिती आहे. 2019 मध्ये पराभव झाला, मग पद आणि पक्षातील स्थान, आता अचानक एकमेकांना लागलेली विधानं. पण मंडळी, ट्विस्ट कुठं आला? भाजपला आज ओबीसी चेहरा हवा आहे, परंतु पंकजाताईंचा स्वतःचा स्वतंत्र आवाज उचलू लागल्या की पक्षाच्या उच्च पातळीवर नाराजी निर्माण होते. असा अंदाज राजकीय बातम्यांमध्ये बघितला असेल किंवा असे राजकीय विश्लेषकांचा असा अंदाज आहे. होय मंडळी, इथेच या कथेचा ट्विस्ट सुरू होतो. लोक म्हणतात हे प्रकरण पंकजा वर्सेस भाजप असं आहे, पण वास्तविक मात्र जमिनीवर वेगळंच चाललंय. राजकारणात ओबीसी मताचं महत्व वाढलंय. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तिघेही या मतांवर डोळा ठेवून आहेत. पंकजा मुंडे म्हणजे ओबीसीचं प्रतीक आणि प्रतीक हे राजकारणात सर्वात महाग असतं. म्हणून हल्ला पंकजाताई किंवा भाजप यांच्यावर नाही,
हल्ला आहे ओबीसी नेतृत्वाचं केंद्रस्थान कोणाकडे राहणार यावर. मंडळी, विशाल पाटील यांच्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण केलेला आहे. पण लोकांसाठी महत्वाचं काय आहे? योजना कोणी सुरू केली याचं भांडण की ओबीसींना न्याय मिळतोय का? गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण हे फक्त जनतेसाठी होतं. त्यांच्या वारसदार असलेल्या पंकजाताई आजही संघर्ष करत आहेत. पण आगामी निवडणुकांमध्ये खरं चित्र दिसेल. मंडळी, ओबीसी नेतृत्वाचा अधिकार कोणाकडे? भाजपकडे, पंकजाताईंकडे की नव्या चेहऱ्यांकडे? हे ठरवणार आहे महाराष्ट्राची जनता. मंडळी, खरंच तुम्हाला काय वाटतं ना की कमेंटमध्ये करा की खरंच ओबीसीचा जो आवाज आहे दाबला जातो किंवा ओबीसीचा एखादा जो नवीन चेहरा जो कोणी आहे बीजेपी पाहायला त्यानं सुरुवात केली असेल किंवा पंकजाताई यांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का? असं तर मला तर वाटतं की त्यांचा आवाज कुठेतरी दाबला जातोय किंवा त्यांना काय बोलायचं असेल किंवा ते एखादं वक्तव्य बोलले किंवा स्वतःचं मत व्यक्त केलं तरी काय वरिष्ठ मंडळी किंवा त्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण पंकजाताई या साध्या सुध्या नेत्या नसून त्या गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार असल्यामुळे त्यांचं अस्तित्व हे खूप मोठं आहे. हे वरिष्ठ नेत्यांना जाण असली तरी त्यांना मला असं वाटतं माझ्या मते की पंकजाताईंना कुठेतरी दाबलं जातंय. 2019चा पराभव असो किंवा अनेक असे काही किस्से झालेले आहेत ज्यामध्ये पंकजाताई नाराज झालेल्या म्हणजे यांच्यावर बीजेपी नाराज झालेली आहे. त्यांना कोणतं चांगलं काम करायचं हाती घेतलं की मधातच काही ना काही अडथळा घातला जातो. बरं, खरंच मंडळी, पंकजाताई आणि धनुभाऊ हे दोघं जर एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण बदलेल का? आणि ह्या दोघांना एखादा पक्ष काढला तरी महाराष्ट्राचे जे राजकारण आहे ते वेगळ्या पद्धतीनं आपल्याला चित्र दिसेल आणि ते खास करून मराठवाड्यामध्ये ह्यांचं अस्तित्व मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि पंकजाताईंना खरंच बीजेपीची गरज आहे. त्या बीजेपीला पंकजाताई यांची गरज आहे. नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.